हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटबाबत शिकलो होतो. तर मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर आर के फिजिक्स या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज या ठिकाणी आपण वन डायमेन्शनल मोशनमध्ये किंवा स्ट्रेट लाईन मोशनमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण काल डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टींबाबत शिकलो होतो, किंवा पाथ लेंथ म्हणतो आपण याला. आपण काय म्हणतो, पाथ लेंथ. बरोबर. तर या दोन्हीमध्ये जर डिफरन्स पाहायचं गेलं तर डिफरन्स काय त्या ठिकाणी, तर डिफरन्स आहे पाथ लेंथ म्हणजे काय, सोप्यात सोपं सांगायचं झालं द ॲक्च्युअल डिस्टन्स covered by the object. बरोबर. पाथ लेंथ म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. देन सेकंड डिस्प्लेसमेंट. काय डिस्प्लेसमेंट? ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट आपली जी पाथ लेंथ आहे ती स्केलर क्वांटिटी असणार आहे. काय क्वांटिटी असणार आहे? स्केलर. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि हे काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. याला आपण काय म्हणतोय, शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. तर हा डिफरन्स आहे ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि त्या ठिकाणी पाथ लेंथमध्ये. ठीक आहे. तर दोन्हीमध्ये खूप थोड्या कमी प्रमाणात डिफरन्स आहे. बरोबर. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, तो म्हणजे velocity and speed. ठीक आहे. आता velocity and speed हे जर पाहिजे झालं तर velocity ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड हे velocityचा मॅग्निट्यूड फॉर्म आहे, म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. तर मग पहिले आपण velocity पाहू, जनरल डेफिनेशन, आणि मग त्याचे टाइप्स. ओके. तो velocity means the displacement of particle velocity means the displacement of the particle per unit time. आपण जर पाहायला गेलो तर डिस्प्लेसमेंट ही काय वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर. म्हणून velocity पण काही वेक्टर क्वांटिटी म्हणजे v बार इज इक्वल टू काय, s बार अपॉन t. बरोबर. कारण टी वेक्टर क्वांटिटी नाही आहे, टाइम वेक्टर क्वांटिटी नाही आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी हे दाखवायची गरज नाही आहे. तर याचं जे युनिट आहे ते आपण पाहूया. युनिट काय, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे, टाइमचं सेकंद आहे. म्हणून याचं युनिट काही मीटर पर सेकंड. याचं युनिट काही मीटर पर सेकंद येईल. ठीक आहे. या पद्धतीने याचे डायमेन्शन्स काय येतात, या क्वांटिटीचे जर डायमेन्शन्स पाहायला गेले तर डायमेन्शन मास आहे का नाही आहे, लेंथ आपण डायमेन्शन म्हणजे m0 l1 t -1 या फॉर्ममध्ये येतात. आता वेलोसिटीचे काही टाइप्स पडतात. तर टाइप्स ऑफ वेलोसिटी पाहूया आणि मग आपण स्पीडकडे जाणार आहोत. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ वेलोसिटी. तर फर्स्ट टाइप आहे युनिफॉर्म वेलोसिटी. फर्स्ट काय टाइप आहे, युनिफॉर्म वेलोसिटी. आता युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय, velocity
हा जनरल टाईप आहे, त्याच्यात काही वेगळा फॉर्म्युला येत नाही. तर व्हेलॉसिटी which having constant magnitude and direction, constant magnitude and direction, म्हणजे ज्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट असेल दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म व्हेलॉसिटी. कारण दोन्हीपैकी एक क्वांटिटी जरी चेंज झाली तर ती व्हेलॉसिटी नॉन युनिफॉर्म येईल. युनिफॉर्म शब्दाचा अर्थ काय येतो? सेम. काय येतो? सेम. म्हणजे जर आपण सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करणारं जर ऑब्जेक्ट घेतलं तर पार्टिकलची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते. म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टरची डायरेक्शन पण काय होणार आहे? कंटिन्युअसली चेंज होणार आहे. म्हणून डायरेक्शन चेंज होते, म्हणून ही व्हेलॉसिटी युनिफॉर्म व्हेलॉसिटी असणार आहे का? नाही. तर ती कुठली असणार आहे? नॉन युनिफॉर्म. म्हणजे सेकंड नॉन युनिफॉर्म म्हणजे काय? नॉन युनिफॉर्म velocity the velocity which does not have constant magnitude, दोन्हीपैकी एक जरी चेंज झाले तरी त्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म असणार आहे. कारण डायरेक्शन पण तितकंच महत्त्वाचं आहे. और direction or both, then that type of velocity is called as non-uniform velocity. हे समजून घ्या नॉन युनिफॉर्म का म्हणायचं. तर एक तर मॅग्निट्यूड चेंज झाली किंवा डायरेक्शन चेंज झाली किंवा दोन्ही पण चेंज झाले तरी त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं आहे? नॉन युनिफॉर्म. आणि दोन्ही जर सेम असतील तर ती कुठली आली? युनिफॉर्म टाईप ऑफ व्हेलॉसिटी. ओके. देन नेक्स्ट टाईप आपण स्टडी करणार आहे ओके. थर्ड टाइप अपन माना है. थर्ड टाइप इज एवरेज वेलोसिटी. थर्ड टाइप का है एवरेज वेलोसिटी. So the definition of average velocity किंवा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो जर तुम्ही पाहिजे झालं तर व्यवस्थित लक्ष द्या. ओके. The average velocity is defined as the average velocity is defined as the displacement of the object during interval of time, during given interval of time divided by that time interval, ओके. तर तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट कशी फाइंड करायची. जर आपण दोन पार्टिकल मध्ये डिस्प्लेसमेंट घेतली a to b, ही जर x1 पोझिशन असेल आणि x2 असेल तर डेल्टा x आपल्या डिस्प्लेसमेंट काढावे लागते. तर डेल्टा x इक्वल टू x2 - x1 बरोबर. आणि इथे टाइम t1 असेल आणि इथे जाऊन टाइम t2 येईल तर टाइम इंटरवल डेल्टा t2 काय येईल? सॉरी डेल्टा t t2 - t1 बरोबर. ॲव्हरेज व्हेलॉसिटी v ॲव्हरेज इज इक्वल टू काय येईल? डेल्टा x अपॉन डेल्टा t इज इक्वल टू काय येईल? x2 - x1 अपॉन t2 - t1. तर ह्या क्वांटिटीला या ठिकाणी काय म्हणायचं आहे? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. त्या क्वांटिटीला काय म्हणायचं या ठिकाणी? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे.
तर एक्झाम्पल घ्यायचं झालं, ठीक आहे, ॲव्हरेज व्हिलासिटी जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण इथे पाहूया, इकडे लक्ष द्या. तर व्ही ॲव्हरेज व्हिलॉसिटी, ॲव्हरेज व्हिलॉसिटीसाठी एक्झाम्पल, तर एक x1ला पार्टिकल +2 मीटरला असेल आपल्या x ॲक्सिसवर आणि x2ला तो +4 मीटरवर गेला आहे, बरोबर. अँड फॉर दॅट टाइम t1 इज 0 अँड t2 बिकम्स 2 सेकंड्स सपोज. ओके, सो मग काय येईल आपल्या ॲव्हरेज व्हिलॉसिटी? ॲव्हरेज व्हिलॉसिटी इज इक्वल टू डेल्टा x अपॉन डेल्टा t इज इक्वल टू, आता पहा डेल्टा x म्हणजे काय, x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1 म्हणजेच काय येईल 4 मायनस 2 अपॉन 1 मायनस 0 म्हणजेच 2 अपॉन 1 म्हणजेच 2 मीटर पर सेकंड. एवढी या ठिकाणी काय येणार आहे ॲव्हरेज व्हिलॉसिटी. हे ॲप्लिकेशन महत्त्वाचं, हे तुम्हाला समजलं गरजेचं आहे. एकदम व्यवस्थित या ठिकाणी काय करा, पाहून घ्या. ओके, आफ्टर दिस येतं आहे इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. फोर्थ टाइप है, फोर्थ इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी. ठीक आहे, आता इन्स्टंटेनियस म्हणजे काय, स्मॉल चेंज असतं. काय असतं, स्मॉल चेंज. म्हणजे व्हिलॉसिटीमध्ये स्मॉल चेंज झाला तर ते स्मॉल इन्स्टंट चेंजसाठी आपण व्हिलॉसिटी फाइंड करायला, दॅट व्हिलॉसिटी इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. म्हणजेच काय म्हणणार आहे आपण, डेफिनेशन, इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी इज द velocity at any given instant of time. बरोबर. मग त्या स्मॉल चेंज साठी फाइंड करायचे, पण ते लिमिटिंग व्हॅल्यू आहे. सो इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी म्हणजे काय, इंस्टंटेनियस व्हिलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज अ व्हिलॉसिटी ॲट एनी गिवन इन्स्टंट असेल, कुठलेही गिवन इन्स्टंट टाइम किंवा स्मॉल चेंजसाठी फाइंड केलेली व्हिलॉसिटी किंवा स्मॉल डिस्प्लेसमेंट आणि स्मॉल टाइमसाठी फाइंड केलेली व्हिलॉसिटी म्हणजे इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे ताबडतोब, हे तुम्हाला माहीत असेल, किंवा स्मॉल चेंज म्हणतो आपण, बरोबर. त्यासाठी फाइंड केलेली व्हिलॉसिटी. मग अजून काय कशा प्रकारे मॅथमॅटिकली फाइंड करते, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज व्हिलॉसिटी. लिमिटेड पाथसाठी स्मॉल चेंजसाठी फाइंड केलेली ॲव्हरेज व्हिलॉसिटी आहे, बरोबर. मग हे तुम्ही लिमिटच्या फॉर्ममध्ये लिहू शकता किंवा डेरिव्हेटिव्ह. तुम्ही बेसिक फाउंडेशन लेक्चरला डेरिव्हेटिव्ह शिकले असाल, डेरिव्हेटिव्ह म्हणजे किंवा लिमिट शिकले असाल. लिमिट डेल्टा टी टेन्स टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू काय, dx बाय dt. dx बाय dt म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, बरोबर. या पद्धतीने हे शिकलेला आहात, बरोबर. याला आपण काय म्हणतोय, इन्स्टंटेनियस व्हिलॉसिटी. प्रॉब्लेममध्ये कशा प्रकारे वापरायचे मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या सहाय्याने काय करेल, त्या ठिकाणी समजून सांगेल. तोपर्यंत ठीक आहे, हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित पहा. काही शंका असेल मला डाऊट्स पाठवा. ओके, थँक्यू, धन्यवाद.